सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजचा दिवस तुमच्या लाईफमधला खूप इम्पॉर्टंट दिवस असणार आहे, कारण की आज तुमची प्रोविजनल सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1 ही तुमची डिक्लेअर होणार आहे. म्हणजे आज तुम्हाला समजेल की जे तुम्ही कॅपराउंड 1 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग केले होते, ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही तुमची कॉलेजची लिस्ट अपलोड केली होती, तर त्या लिस्टमधनं कोणत्या कॉलेजमध्ये आणि कोणत्या ब्रांचमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे, तर ते आज तुम्हाला सगळ्यांना समजणार आहे. मग दादा, हे कॅपराउंड 1 ची प्रोविजनल सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर झालेली आहे का? तर अजूनही तुमची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर झालेली नाही आहे. म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ बनवतोय त्यावेळी मी चेक केलं तर अजूनही सीट सेलने काही तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केलेली नव्हती आणि अजूनही तुमची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर झालेली नाही आहे. मग दादा, हे कधी रिलीज होईल? आपल्याला सीट सेलने काही एक्झॅक्ट टाईम प्रोव्हाइड केलं आहे का? तर आपल्याला सीट सेलने एक्झॅक्ट टाईम पण प्रोव्हाइड नाही केला आहे, बट आपण एक्सपेक्ट करू शकतो की तुमची इव्हनिंगपर्यंत तुमची सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1 ही तुमची डिक्लेअर होऊ शकते. कारण की ही ह्याच वर्षीचं नाही आहे, मागचे कितीतरी वर्ष, 2-3 वर्ष सीड सेल इव्हिनिंगलाच तुमची सीट अलॉटमेंट हे डिक्लेअर करत आली आहे. सो ह्या वर्षी पण आपण हे एक्सपेक्ट करू शकतो की तुमचे सीट अलॉटमेंट इव्हिनिंगपर्यंत डिक्लेअर होऊन जाईल. आता जेव्हा पण सीड सेल ऑफिशियल अपडेट प्रोव्हाइड करेल त्यावेळी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करून मी तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करीनच. सो त्यामुळे माझ्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करून ठेवा, कारण की टेलिग्राम ग्रुपवर मी तुम्हाला लगेच मेसेज टाकून अपडेट करू शकतो. तर त्यामुळे टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवा, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. कारण मला माहिती आहे की आज तुम्ही सगळीजण टेन्शनमध्ये असणार आहेत की मला कोणतं कॉलेज मिळतं आहे, कोणती ब्रांच मिळते आहे, मला माझं ड्रीम कॉलेज मिळेल का, माझी ड्रीम ब्रांच मिळेल का, ह्याचं तुम्हाला सगळ्यांना टेन्शन असणार आहे. त्याच्यामध्ये भरपूर लोक तुम्हाला फेक न्यूजसुद्धा प्रोव्हाइड करतील. कधी कधी आपल्याला मध्येच मोबाईलच्या वरती नोटिफिकेशन येतं एका न्यूज आर्टिकलचं की तुमची सीट अलॉटमेंट डिक्लेअर झालेली आहे, किंवा आपण यूट्यूब स्क्रोल करता करता कोणत्या तरी व्हिडिओचं आपल्याला थंबनेल दिसतं की तुमची सीट अलॉटमेंट डिक्लेअर झाली आहे, अशी तुमची सीट अलॉटमेंट चेक करा. तर त्याच्यामुळे तुम्ही फेक न्यूजपासून अवेअर राहा, अजिबात तुम्हाला पॅनिक व्हायचं नाही आहे. जेव्हा पण ऑफिशियल तुमची अपडेट येईल सीडी सेलकडनं त्यावेळी मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून लगेच तुम्हाला नोटिफाय करेल. सो त्यामुळे चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा आणि टेलिग्राम ग्रुपचं तुम्ही जॉईन करून ठेवा. मग दादा, कॅपराउंड 1 मध्ये आपल्याला जे पण कॉलेज अलॉट होईल तर कंपल्सरी त्याच कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागतं का? तर असं काही नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, नाही पाहिजे तर तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये पण जाऊ शकता. ॲक्च्युली मी हा टॉपिक आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे, बट मी ह्या टॉपिकवर एक डेडिकेटेड व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करेल, एकदम पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन सकट. कारण की मला माहिती आहे तुम्हाला अजूनही भरपूर काय डाऊट्स आहेत, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सगळे डाऊट्स क्लिअर करून सांगेन. कारण की आत्ता मी तुम्हाला कितीही सांगितलं ना तरी तुमची अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर तुमचे अजून तुम्हाला डाऊट्स येणार आहेत. सो त्यामुळे तुमचे जे डाऊट्स आहेत ते मी येणार त्याच व्हिडिओमध्ये कव्हर करेन. सो त्यामुळे चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. बट एकदा तुमची अलॉटमेंट झाली तर अलॉटमेंट झाल्यानंतर काही शब्द तुमच्या कानावर सारखे सारखे पडणार आहेत, जसे की ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट, नाहीतर सेल्फ व्हेरिफिकेशन. तर असे काय काय तुमचे शब्द कानावर पडणार आहेत. तर नक्की याचा अर्थ काय आहे तर ते आपण जाणून घेऊ. आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून ठेवतोय, कारण की जेव्हा तुमची अलॉटमेंट होईल त्यावेळी तुम्हाला कळेल की आता आपल्याला पुढे काय करायचं आहे. आपण आपलं ऑटो फ्रीज झालं आहे की आपण सेल्फ फ्रीज करू शकतो की नॉट फ्रीज करू शकतो, तर काय आपण ऑप्शन चूज करू शकतो, तर ह्याच्यासाठी तुम्ही रेडी असाल. तर त्यामुळे आत्ता मी जस्ट तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन देऊन ठेवतोय. बघा, ऑटो फ्रीज म्हणजे काय, मोस्टली हे सगळं तुम्हाला माहिती असेलच. ऑटो फ्रीज म्हणजे काय की जर तुम्हाला तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये, म्हणजे जे तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेज लिस्ट तुम्ही अपलोड केलेली आहे त्याच्यामधलं जे तुम्ही पहिल्या प्रेफरन्सला कॉलेज ठेवलेले आहेत, जर तेच कॉलेज तुम्हाला अलॉट झालं, म्हणजे पहिल्या नंबरच्याच कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला, तर त्या कॉलेजमध्ये तुमचं ऑटो फ्रीज होऊन जाईल. म्हणजे कंपल्सरीली तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. तुम्ही पुढच्या कॅपराउंडमधनं एलिमिनेट होऊन जाता. म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये जे पण तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं आहे त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. बट जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं तर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतील, जसे की सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज. नॉट फ्रीजला आपण दुसरं बेटरमेंटसुद्धा बोलू शकतो. सो जर तुम्हाला पहिलं ऑप्शन सोडून, म्हणजे पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज सोडून इतर कुठल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 100 कॉलेजेस ॲड केले असतील, त्याच्यामधनं जर तुम्हाला 50 नंबरचं कॉलेज मिळालं, म्हणजे 50 प्रेफरन्सचं तुम्हाला कॉलेज मिळालं, तर त्या कॉलेजसाठी तुम्हाला 2 ऑप्शन प्रोव्हाइड केले जातील की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, ज्याला आपण कॅपराउंडच्या भाषेमध्ये सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज असं बोलतो. सो जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता, आणि जर तुम्हाला ते कॉलेज नसेल घ्यायचं, तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही सिम्पली नॉट फ्रीज करू शकता, नाहीतर त्या नॉट फ्रीजला दुसरा पण शब्द आहे बेटरमेंट, तर ते पण तुम्ही करू शकता. सो आज तुम्हाला अजिबात पॅनिक व्हायचं नाही आहे. मग आता हे सेल्फ व्हेरिफिकेशन काय असतं? सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये आपल्याला परत आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला जावं लागतं का? तर नाही, हे सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये आता आपल्याला कुठेही जायचं नाही आहे. हे सेल्फ व्हेरिफिकेशन आपण आपल्या कॉम्प्युटरवरनं पण करू शकतो. आता हे सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं असतं, ह्याच्यामध्ये काय करायचं असतं माहिती आहे का? सिम्पली ना आपल्यासमोर काय काय ऑप्शन दिलेले असतात.
म्हणजे आपलं नाव दिलेलं असतं, त्याच्या पुढे चेक बॉक्स असतो. आपली डेट ऑफ बर्थ दिलेली असते, त्याच्या पुढे चेक बॉक्स असतो. आपण जे पण काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेत त्याच्या पुढे प्रत्येकाच्या पुढे तुम्हाला चेक बॉक्स दिलेला असतो. त्या चेक बॉक्सवरनं तुम्हाला क्लिक करायचं असतं की आपलं नाव, की तुमचं कॅन्डिडेट नेम हे तुमचं बरोबर आहे का. बरोबर असेल तर तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचं असतं. तुमचे डेट ऑफ बर्थ हे बरोबर आहे का. बरोबर असेल तर त्या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं असतं. तर सिम्पली आपण जे पण डिटेल्स आपण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये अपलोड केले होते, जे पण डिटेल्स आपल्याला पुढे कॉम्प्युटरवरती डिस्प्ले होत आहेत, तर ते सगळे डिटेल्स जर तुमचे सगळे करेक्ट असतील तर सिम्पली तुम्हाला ते चेकबॉक्सवर क्लिक करायचं असतं आणि तुम्हाला स्वतःहून सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं. सेल्फ व्हेरिफिकेशन सिंपल आहे, स्वतःहून स्वतःला व्हेरीफाय करणं. म्हणजे जे पण आपले डॉक्युमेंट्स आहेत हे आपल्याला स्वतःहूनच व्हेरीफाय करावे लागतात. आता ही तुम्हाला प्रोसेस कशी करायची आहे, ही सगळी ऑनलाईन प्रोसेस आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर मुलं मिस्टेक करतात. एक चुकी पण तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकते, एका चुकीने पण तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. तर त्याच्यामुळे एकदम सांभाळून तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे. सो त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये काय काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, पूर्ण डिटेलमध्ये सगळं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगतोय की चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढे येणारे व्हिडिओज हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. कारण की भरपूर मुलं ह्या प्रोसेसमध्ये मिस्टेक करतात आणि त्याच्याने त्यांचं ॲडमिशन कॅन्सलसुद्धा होतं. लास्ट इयरचे पण काही एक्झाम्पल्स आहेत माझ्याकडे, ज्यांचं हे एका चुकीमुळे त्यांचं ॲडमिशन कॅन्सल झालेलं आहे. सो त्यामुळे तुम्हाला अजिबात मिस्टेक नाही करायची आहे. सगळी मी तुम्हाला प्रोसेस स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. सो गाइज आय होप हे सगळे तुमचे डाऊट्स ते क्लिअर झालेले असतील आणि जेव्हा पण अलॉटमेंट डिक्लेअर होईल मी स्वतः तुम्हाला अपडेट करेन. अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. सो गाइज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, या अँड हॅव अ गुड डे.